सन्मान करूया. सन्माननीय विनायकजी कांबळे साहेब जे नेहमी क्रिकेट स्पर्धेला अवश्य भेट देत असतात, प्रचंड प्रेम आहे त्यांचा, आम्ही इथे सन्मान करतोय. आणि हिरामनजी पालकर साहेब आपण सुद्धा जॉईंट व्हा. चला मॅच ऑन होईल आणि आवाज आपण ऐकणार आहोत. महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक आपण पाहतो, हिंदीची बुलंद तोफ, अनेक मोठमोठ्या स्पर्धा मग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांचा आवाज दुमदुमतो ते आमचे मार्गदर्शक प्रवीण दुगाडे सर यांना आपण ऐकणार आहोत. मॅच ऑन होईल तेव्हा पाहुण्यांचा आपण आदर तिथे सन्मान करतोय. हेलो, तो मैच की तरफ हम चलेंगे. मैच तर नंबर 4. नक्कीच प्रवीण सर समालोचक टीम साठी दर्शनदादा ठाकूर माजी उपसरपंच यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस झालं, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. हाँ, ये बात तो सही है. कला के कदरदान हो तो कला दिखाने में मज़ा आता है. सागर और दर्शन दादा ठाकुर ना दे रहे, इन्होंने जो हमें इनाम दिया है हम कमेंटेटर्स के लिए, मैं उनका शुक्रिया अदा करना चाहूँगा, क्योंकि इनाम पाना ये हमारे लिए खुशी की बात है और इनाम देना ये उनके लिए हमारे कला की कदर करने जैसा है. तो मैच की तरफ हम चलेंगे. स्ट्राइकर एंड पर ओंकार केड़ी और नॉन स्ट्राइकर एंड पर बाड़ा. स्ट्राइक पे बाड़ा है क्या? स्ट्राइक पे बाड़ा, नॉन स्ट्राइकर एंड पर ओंकार खेड़ी. गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे शिवकर की तरफ से वासुदेव आंग्रे. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश. पहली गेंद डॉट आ चुकी है, लेकिन चिंचपाड़ा जो हमेशा 60-70 रनों के लिए जानी जाती है, बैटिंग लाइनअप इनके काफ़ी स्ट्रांग है और इनके कई रिकॉर्ड मैंने देखे 80-90 5-6 ओवर के मैच में हमेशा रनों को बटोरते हुए ये टीम नज़र आ रही है. इनके आंकड़े देखिए टेनिस बॉल क्रिकेट के. ये देखिए, यह बाड़ा का जलजला, तूफान, आतंक, वही दहशत, आणि मराठीमध्ये सांगायचं झालं तर तीच दहशत तोच दरारा षटकार. तो इस छक्के के साथ खाता खुल चुका है टीम चिंचपाड़ा का. बाड़ा ने एक बेहतरीन स्ट्रोक खेला, ऑन द राइट्स लॉफ किया इस गेंद को. सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा बनाम शिवकर. शिवकर का भी हम पूरा नाम लेंगे. शॉर्ट एक्स्ट्रा कवर से गेंद ऐसा लगा था कि शायद जाएगी, लेकिन मिड ऑन के खिलाड़ी ने आकर मिड ऑफ के ऊपर गेंद को फील्ड किया. महज मिला सिंगल, 7 पे पहुंचता हुआ टोटल. लेकिन क्या मैच हुआ इससे पहले वाला. कभी बेलवली, कभी नीरजे, कभी नीरजे, कभी बेलवली. अंतिम क्षणों में 2 में 5 की ज़रूरत थी और वो बेहतरीन सिक्सर आया. प्लेयर ऑफ द मैच बने सचिन पाटिल. बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की थी. अंदरूनी किनारा शॉट फाइनल के ऊपर गेंद को फील्ड किया. रन की गुंजाइश को किया समाप्त. 7 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. पहला ओवर चल रहा है जिसे कर रहे हैं गेंदबाज वासुदेव आंग्रे. इस ओवर की अभी भी 2 गेंदें शेष. टाइमर ऑन. 4 ओवर आपके 20 मिनट के अंदर खत्म करने हैं. ये अच्छी गेंद, अच्छी गेंद. 5 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है, लेकिन 7 ही रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. और ऐसे में अगर हम देखें तो एक बड़े हिट की ज़रूरत है टीम चिंचपाड़ा को, और उस ज़रूरत को पूरा करेंगे क्या ओंकार केड़ी. सवाल तो किया था मैंने, जवाब ओंकार केड़ी को ढूंढना था. सिंगल जरूर मिला. मिड विकेट पर हल्का सा फंबल और ये 2 रन मिलेंगे. 7 और 2 बनेंगे 9. नुकसान ये हुआ कि अब बाड़ा को मिलेगी स्ट्राइक. दूसरे ओवर की पूरी 6 गेंदें फील्डिंग करने वाली टीम का. जो ताकतवर रोशन पाटिल के नाम से जो खिलाड़ी है, जिसे बाड़ा के नाम से जाना जाता है, ताकतवर सिक्सर किंग मैं कहूंगा चिंचपाड़े का.
तो लकी ड्रॉ हर रात, पहले को साइकिल, दूसरे को चटनी के लिए मिक्सर। रेल काफी फेमस है, आप कहाँ हो मिक्सर बजाइए, मिक्सर लगाइए, वो रेल के लिए है, ये मिक्सर आपको जरूरी है। और तीसरा स्त्री, बंठन के अगर आपको जाना है तो जरूर सभी जरूरतमंद चीजें फिटनेस के लिए, साइकिल, दो टीम सुपर 8 में जाएंगी, उनके लिए बेस्ट बॉलर और बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट पैठनी साड़ी, वो अपनी माँ को दे सकते हैं, बहन को दे सकते हैं या अपनी बीवी को दे सकते हैं। लेकिन ये गेंद हवा में और ये पहला झटका मिला, फायदा हुआ उल्टा हल्के से फंबल से फील्डिंग करने वाली टीम का, क्योंकि बाड़ा का विकेट जा चुका है। वैडिश नॉकऑन के ऊपर एक आसान सा कैच, 9 पे 1। आदित्य मस्कर मेरे साथ बैठे हुए हैं, दूसरा माइक होता तो जरूर मैं उनसे बात करता स्कोरिंग करते करते। वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर इन नेरे क्रिकेट आई हैव सीन। नेरे क्रिकेट नेरे में पहली बार आया हूं मैं बतौर कमेंटेटर, लेकिन नेरे क्रिकेट मैंने काफी बारीकी से देखा है कई प्रतियोगिताओं में। तो जरूर मैं कहना चाहूंगा कि वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर इन नेरे क्रिकेट आई हैव सीन। 9 पे 1 है, आने वाली 5 गेंदें इस ओवर की शेष हैं। गेंदबाज साईनाथ ने बहुत ही सटीक गेंद की, लेकिन जो पावर जनरेट करनी थी शॉट के पीछे वो जनरेट नहीं कर पाए बाड़ा, और इसी के साथ बिग विकेट डाउन। देखिए एक्शन रिप्ले में संदेश के पास उनकी सोच, क्योंकि ये पहले कमेंटेटर भी थे, स्कोरर भी थे, इनकी सोच काफी अच्छी है। कई जगहों पर इन्होंने हाथ पांव मारे हैं, लेकिन अब आई एक्विरा इवेंट इतनी क्लियरिटी के साथ आप दिखा रहे हो तो इसी पत्थर पे अब पैर रखो। 9 पे 1 था और 10 पे 1। ये मैं इसलिए कह रहा हूं क्योंकि जब मैंने कमेंट्री की शुरुआत की मैंने एक ही जगह फोकस किया, भाई मुझे कमेंटेटर बनना है। ना मैंने स्कोरर की तरफ ध्यान दिया, ना मैंने अंपायर की तरफ ध्यान दिया। फोकस एक जगह इंसान का होना जरूरी। विकेट आ चुका है यहाँ पर, और हमारे सूरज हाथमोड़े सर एक और मराठी की मीठी वाणी जो मैच देख रहे हैं उनका भी मैं स्वागत करना चाहूँगा। हमारे विभाग और हमारे दिल की धड़कन मैं कहूँगा उन्हें, क्योंकि ज़बरदस्त मराठी के कमेंटेटर। 10 पे 2 है, 10 पे 2 है। यहाँ पर संकट में है चिंचपाड़ा टीम, लेकिन देखिए पहले सत्र में हमने 50 के ऊपर रन बनते हुए देखे नहीं है। 3 मैचेस हमने देखे, पहले मैच में 33 बने, नेरे टीम ने, आदित्य मस्कर मेरे साथ है, 1 साइडेड उस मैच को जीता। दूसरे मैच में 47 बने, 48 का टारगेट था। वो मैच बैटिंग दूसरे सत्र में जिन्होंने बैटिंग की खारकोपर, उन्होंने आसानी के साथ जीता बॉस फाइटर ओड़े के खिलाफ। तीसरे मैच में अगर हम देखें तो 48 बने और 49, यानी कि अब तक कोई भी टीम 50 नहीं बना पाई। इतना अच्छा विकेट, इतना अच्छा ग्राउंड, फिर भी अगर एक टीम 50 नहीं बना पाई 10 रन प्रति ओवर की औसत से, तो संदेश और मेरे साथी जो स्कोरर है आदित्य, सोचिए गेंदबाजी का क्लास कितना अच्छा है आज की रात। एकाग्रता भंग नहीं होनी चाहिए स्कोरर की। 1 रन जरूर मिला और इससे 1 रन से बढ़ता हुआ टोटल 11 पे 2। 11 पे 2 है। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। नहीं, एक गेंद है ना, एक गेंद अभी भी शेष है। क्लियरिटी काफी अच्छी है और ये टूर्नामेंट में लकी ड्रॉ है। ऑफिशियल्स नहीं है ना इसमें, नहीं तो हम अपना नाम डाल लें। लकी ड्रॉ में साइकिल मिली तो कितना अच्छा होगा। 11 पे 2 है, लेकिन जिस किसी को मिलेगी। और यह बेहतरीन स्ट्रोक, घुटना टेक तमाशा देख, स्लो स्वीप, मिड विकेट बाउंड्री के बाहर सतीश के बल्ले से आता हुआ यह बेहतरीन 6।
चिंचपाड़ा पहुंच चुकी है। 11 और 6 बने 17 का खतरा किस टीम के सिर के ऊपर मंडराएगा ये तो आने वाला वक्त बताएगा, लेकिन वक्त क्या कहता है, उसकी नजाकत क्या है, ये तो आने वाले 3 ओवर हमें बताएंगे। क्योंकि मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरे खुदा होता है। उस खुदा को क्या मंजूर है, किसका जीतना किसका हारना, उसको जो मंजूर है वही होगा। मेहनत तो आप करेंगे ही, दोनों टीमें मेहनत करते हुए नजर आएगी। भावेश देखिए स्क्रीन पर नजर आ रहे हैं नेरापाड़ा के ये छोटा सा क्रिकेट का नन्ना मुन्ना सिपाही। जरूर मैं कहना चाहूंगा चल के आते हैं, अकेले आते हैं, रात भर मैच देखते हैं, लेकिन बेटा अपनी पढ़ाई पे भी ध्यान देना, क्योंकि क्रिकेट में फेल हो जाओ तो वो पढ़ाई आपकी काम आएगी आने वाले दिनों में। 17 पे 2। क्रिकेट के साथ साथ सागर आजकल के जो बच्चे हैं, युवा है, उन्हें पढ़ाई के ऊपर भी ध्यान देना जरूरी है, क्योंकि एक जगह फेल हुए तो दूसरी जगह आप वर्क कर सकते हो। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला दिनेश ने, 1 रन जरूर मिला। कलायों के सारे मोड़ा था शॉर्ट स्क्वायर लेग के ऊपर, जब तक डीप स्क्वायर लेग के खिलाड़ी आए गेंद को उठाए थ्रो करे, 2 रन जरूर मिले और इन 2 रनों के साथ 19 पे आता हुआ टोटल। तीसरा ओवर चल रहा है। तीसरा ओवर चल रहा है। सागर हमारे साथ है जिन्होंने इस गांव का नाम कमेंट्री की दुनिया में रोशन किया है। साथ साथ हमारे डॉक्टर सर भी थे, कहाँ गए? ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला। दिनेश ने स्ट्रोक को खेला था। गेंदबाज वासुदेव आंग्रे अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए टीम की तरफ से तीसरा। आसान नहीं है यहाँ पे रन बनाना, मुझे ऐसा लग रहा है, लेकिन विकेट पाटा है, आउटफील्ड काफी तेज है, रन आने चाहिए। रन 60-70 पहले सत्र में कम से कम 60 आए तो मजा आएगा। और यह जबरदस्त स्ट्रोक खेला बल्लेबाज सतीश द्वारा और यह नंबर आया लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 6 रन। छब्बीस रन स्कोर कार्ड के ऊपर। तीसरा ओवर चल रहा है। वासुदेव अंग्रे इस ओवर की करेंगे चौथी गेंद। सतीश ने अपनी टीम को संभाला है। स्क्रीन पर हमें नजर आ रहे हैं शैलेश पाटिल साहब, राम काका मस्कर, कुश्ती के कोच। जरूर, कुश्ती एक जमीन का खेल है, मिट्टी का खेल है। जब हम थाई पे अपनी जान पे हाथ मारते हैं तो असल में मर्दाना होने का एहसास होता है। सागर इस गेंद को खेला डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। सतीश नहीं मानो ये तारणहार बनकर आए हैं, सतीश नहीं मानो ये चिंचपाड़ा के लिए संकट मोचक बनकर आए हैं, सतीश नहीं मानो ये असली दोस्त बनकर टीम के जरूरत पर काम करने के लिए आए हो। 30 पे 2 है। यकीन मानिए यहां से 60 की उम्मीद रख सकती है टीम चिंचपाड़ा, क्योंकि अभी भी 14 गेंदों का खेल शेष है इस इनिंग का। 5 ओवर का मैच है। ये ऑफ स्टंप के काफी बाहर, अंपायर का बैट बॉल का इशारा। 31 पे 2। इस ओवर की अभी भी 2 गेंदें शेष। बिल्कुल साइलेंस है, लेकिन दर्शकों से मैं अनुरोध करना चाहूंगा आप लकी ड्रॉ का फायदा उठाइए। इतनी देर रात तक आप मैच देखते हैं, कोई साइकिल लेके जाएगा, कोई मिक्सर लेके जाएगा, कोई इस्त्री लेकर जाएगा घर में, तो घर वाले आपके काफी खुश होंगे। गैप में है, 1 रन जरूर मिला और इस 1 रन से 32 पे आता हुआ टोटल। इस ओवर की अब आखिरी गेंद करेंगे वासुदेव आंग्रे। 3 ओवर में 32। विनोद सर से मैं जरूर पूछना चाहूंगा, क्योंकि उन्होंने पास से अंपायरिंग की है, विकेट देखी है, रन क्यों नहीं बन रहे हैं? 32 पे 2 है। अंपायर्स को पता होता है, क्योंकि सबसे ज्यादा क्लोज अगर मैच किसी को देखने का मौका मिलता है तो वो होते हैं अंपायर। ये 4 रन मिले, कवर ड्राइव हमें देखने का मौका मिला दिनेश के बल्ले से, और इन 4 रनों के साथ 3 ओवर की समाप्ति के बाद 12 की औसत से रन आ चुके हैं 36।
तो यहाँ से 60 का सपना देख सकती है छिंदवाड़ा टीम, अगर करंट रन रेट के साथ अगर ये टीम आगे बढ़ती है तो। तर नक्कीच धन्यवाद प्रवीण दुगाडे सर. नेक्स्ट मॅचचं टॉस इनिंग ब्रेकमध्ये होणार आहे. जीतू 11 जे हनुमान नेरे आणि त्यांच्या विरुद्ध 2 आत करेल संघ असेल खारकोपर. आपण रेडी राहा. तर सन्मानाकडे आम्ही वळतोय. मी शैलेश दादांना विनंती करेन, आमचे मुख्य आयोजक आहेत आणि आपण पाहतोय सन्माननीय नेरे गावाचे सामाजिक राजकीय क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व माजी उपसरपंच आम्ही पाहतोय दर्शनदादा ठाकूर यांचा इथे सन्मान होईल. दादांना विनंती करेन का आपण सन्मानाचा स्वीकार करावा. कैलासवासी शंकर सीताराम पाटील स्मृती चषकाची स्पर्धा पाहतोय. त्यानंतर आमचे प्रसिद्ध उद्योजक प्रसाददादा चोरगे यांचा इथे सन्मान होईल. तर सूरज ढवले यांचे इथे आगमन झाले. युवा उद्योजक शिवकर या मॅचचा आनंद घेतात, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्यानंतर प्रसाददादा चोरगे प्रसिद्ध युवा उद्योजक यांचा इथे सन्मान होईल. त्यांना विनंती करेन का आपण सन्मानाचा स्वीकार करावा. शैलेश दादांना मी पुन्हा एकदा विनंती करेन, आमचे युवा नेतृत्व जिगर कांबळे आणि ओमकार कांबळे यांचा इथे सन्मान होईल. तर संदेशानं विनंती करेन प्रवीण दुगाडे सर, आमचे काही क्रिकेटचे 40+ समीक्षक आहेत आणि त्यांना बघायचे आहेत का कॉमेंटेटर्स कोण करतात आणि त्यांनी फरमाईश केले त्यांना स्क्रीनवर दाखवा. तर संदेश प्रवीण दुगाडे सरांना दाखवायचे, आमच्या 40 मास्टरना बघायचे. हिंदीतील एक बुलंद आवाज, हिंदी समालोचनाची बुलंद तोफ ज्यांनी 25 ते 30 वर्ष क्रिकेटसाठी दिले महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यात. आणि प्रवीण दुगाडे सर तुम्हाला स्क्रीनवर सरगळण्या बघायचे, जरूर आम्ही आमच्या समीक्षकांची इच्छा पूर्ण करू. धन्यवाद. निश्चित तौर पर 40+ का मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा, क्योंकि अब मेरी भी उम्र 40+ हो चुकी है. 46 साल रनिंग है, 38 पे 2 है, 3.1 का खेल खत्म हो चुका है. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी जाना था वाशी, लेकिन पहुंच गए काशी. एक और डॉट गेंद की समाप्ति यहाँ पर 38 पे 2 है. डॉट गेंद खेलना मना है इस खेल में, मैंने कहा था पहले. सिगरेट स्मोकिंग इंजूरियस टू योर हेल्थ, उसी तरह है ये. डॉट गेंद आपकी टीम के सेहत के लिए हानिकारक होती है. गेंद गैप में और नंबर मिलेंगे 4 बल्लेबाज दिनेश को, जो निजी इस चौबे के साथ 12 पे खेल रहे हैं और टीम का टोटल जा चुका है 42. तो 40+ समीक्षक हमें देख रहे हैं. समीक्षक की यानी कि एक ऐसा किरदार होता है, एक ऐसा कैरेक्टर होता है सागर, जो हमें बुरा या अच्छा कहे, हमारी अच्छी बातों को अच्छा कहे और बुरी बातों को बुरा कहे, उसे समीक्षक माना जाता है. वो कैरेक्टर ही ऐसा है. देखिए बॉक्स ऑफिस पर ऐसी कई फिल्में आती है जिसे समीक्षक द्वारा रिजेक्ट किया जाता है, लेकिन वो सुपर डुपर हिट हो जाती है. और कई फिल्में ऐसी भी आती है जिन्हें समीक्षकों द्वारा तारीफ की जाती है, लेकिन बॉक्स ऑफिस पर उतनी चलती नहीं. लेकिन उनकी भावनाओं को हम समझते नहीं, उन्होंने क्यों कहा. आजकल रिमिक्स का ज़माना है, मसालेदार खाना लोग पसंद करते हैं, सीधी सादी दाल चावल लोगों को घर में 1-2 बार ही पसंद आती है, सप्ते में 7 दिन नहीं खा सकते. ये वाइट बॉल उसी की तरह है. ये जब मसालेदार कोई चीज़ आती है तो लोगों को हमेशा पसंद आती है. लेकिन फिलहाल फाइन लेग बाउंड्री के बाहर ये स्वीप के जरिए, पैडल स्वीप के जरिए मिले 4 रन. चार रन मिले और इन 4 रनों के साथ टोटल आ चुका है 48. 48 पे 2. 48 पे 2 है. यकीन मानिए ये रन अब 60 का, जो मैंने कहा था कम से कम 60 का सपना, 12 की औसत से यहाँ पर 2 रन आ चुके हैं. छिंदवाड़ा टीम 12 के आउट होने के बाद भी 60 के करीब जाने का सपना पूरा कर रही है. दिनेश और सतीश में जो साझेदारी हो रही है, क्रिकेट में हम हमेशा कहते हैं कि दोस्तों साझेदारी होना ज़रूरी है. 40+ के समीक्षक है तो उन्हें पता होगा, ऑस्ट्रेलिया 8 या 9 टेस्ट जीतकर भारत में आई थी एक दिन कई साल पहले, और उन्होंने इंडिया को फॉलो ऑन दिया था. भारत को उन्होंने फॉलो ऑन दिया था
लेकिन एक ऐसी साझेदारी हुई इस टेस्ट मैच में वीवीएस लक्ष्मण और राहुल द्रविड़। लक्ष्मण ने 281 रनों की पारी खेली, फॉलो ऑन देने के बावजूद भी भारत ने उस टेस्ट मैच को जीता था। इसीलिए व्यक्तिगत जीवन में साझेदारी से धंधा किया जाए तो डूबने के चांसेस, लेकिन क्रिकेट में अगर एक साझेदारी निभाई जाए तो जीतने के चांसेस। ये होता है व्यक्तिगत जीवन और क्रिकेट में। साझेदारी का मतलब टीम का टोटल है 49 पे 2, 49 पे 2 है। मनोहर पाटिल, शायराना अंदाज बहुत है उनका, मुझे मजा आया पिछले सत्र में जब उन्होंने कमेंट्री की। ढेर सारे उन्होंने कहा, उन्होंने खरगोश और कछुए की रेस के बारे में बताया, मुझे काफी अच्छा लगा। लेकिन उस रेस में कछुआ निरंतर दौड़ता रहा, निरंतर एकाग्रता के साथ कि मुझे दौड़ना है, मुझे जीतना हारना नहीं, मुझे दौड़ना है सिर्फ। और ये अगर इसी तरह दौड़ेंगे, लंबा सिक्सर आया सीधे बल्ले से लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच सतीश के बल्ले से, और इस सिक्सर के साथ रन बने 55 पे 2। अमर पाटिल और मंगेश बामुगड़े, इनका मैं स्वागत करना चाहूंगा। शांततेचं प्रतीक संघटना, हाँ हमारे फैन है इसलिए उनकी तारीफ और ज्यादा करनी होगी सागर। और ये गेंद हवा में कैच होने की संभावना। बैक टू द बॉलर आ रही है। बॉलर तूने क्या किया? एक आशिक अपने माशुका के धोखा देने पर ये कहता है वाई दिस कोलावरी। कप्तान पूछ रहे होंगे बॉलर से, वाई दिस कोलावरी यार, आपने मेरा इतना विश्वासघात क्यों किया? धनुष का गाना आया था बहुत साल पहले। 56 पे 2 है, तो मेरा नाम डाला है संदेश ने, थैंक्स संदेश। 56 पे 2 है, 56 पे 2। 4 गेंदें बची है, 4 में 4 आते तो भी 60 बनेंगे। ये लॉन्ग ऑन के ऊपर फील्ड किया गया इस गेंद को, दिनेश ने जो खेला था। लेकिन सतीश की मैं तारीफ करना चाहूंगा। 31 रनों की नीचे पारी और उसका साथ दिया दिनेश ने 14 के निजी योगदान पर। 57 आता हुआ टोटल। 3 गेंदें इस ओवर की अभी भी शेष है और सतीश स्ट्राइकर एंड पर। क्षमता है जिनमें बड़ा हिट खेलने की। ऋतिक जो इस ओवर की करेंगे चौथी गेंद, और ये देखिए 57 और 6 बनेंगे। 37 का निजी योगदान और टीम खेलेगी 67 पे 3, 67 पे 2, 63 पे 2, माफी चाहूंगा। 57 और 6 बनेंगे 63 पे 2। इस ओवर की अभी भी 2 गेंदें शेष हैं। 37 के निजी योगदान पर खेल रहे हैं सतीश। व्यक्तिगत 50 बनाने में उन्हें 13 रन की दूरी है, लेकिन वो 49 बना सकते हैं। 2 सिक्सर अगर लगातार आते हैं तो 49 उनके बनेंगे। टीम पहुंचेगी 75 पे। जो रन हम देखना चाहते हैं वो रन बोर्ड पे अब आ चुके हैं, लेकिन बॉलर ने दिखाया कि आपने जोर दिखाया, लेकिन मुझे भी तो कुछ करने का मौका दो यार। इतना पीटा है तो थोड़ा बहुत मुझे भी करने दो। 14 रन मैंने आपको दिए हैं तो एक डॉट गेंद डालने का हक मेरा भी बनता है। पूरे टूर्नामेंट का हाईएस्ट टोटल। तो इससे पहले 61 रन थे हाईएस्ट टोटल, और ये बने 63 जीत के लिए 30 गेंदे 64 रनों की जरूरत। देखिए कॉलेज टूर्नामेंट में एक बेहतरीन प्रथम गामगुड़े सीकेटी कॉलेज में मैंने भी इनको देखा था। ऐसे ही मैं घूमते फिरते उस कॉलेज में गया था। उस वक्त क्रिकेट के मैचेस चल रहे थे, और जब क्रिकेट के मैचेस चलते हैं, स्पोर्ट्स डे जो एनुअल फंक्शन रहता है, वहाँ पे स्पोर्ट्स इवेंट जो होता है, तब मैंने देखा तो एक युवा कमेंटेटर कमेंट्री कर रहा था, मुझे भी काफ़ी पसंद आया।
2 साल पहले की बात है, 2-3 साल पहले होगा शायद, क्योंकि ये लगातार 3 साल इनको, मैंने 1 साल सुना, लेकिन इनके टीचर्स, इनके स्टूडेंट जो इनके साथी है प्रथम बामगुड़े, इनको सुना है और ये काफ़ी अच्छा बोल लेते हैं। उनके दोस्तों की भी ख्वाहिश है कि वो बोले दोबारा। सागर मांडवकर की तरह एक और कमेंटेटर मेरे में तैयार हो, ये उम्मीद है उनके दोस्तों की। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 30 में 64 की जरूरत। 30 में 64। देखिए मुकाबला कांटे का होगा, इसमें कोई दौरा नहीं है, इसमें कोई संदेह नहीं है। प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी भेजनी है शिवकर टीम को। कैलाश जोशी, विजय स्मृति, प्रणय एंड काव्या 11 शिवकर। 64 का पीछा करना है, लक्ष्य काफी बड़ा है क्योंकि हाईएस्ट टोटल इस ग्राउंड का था 61, अब 63 बन चुका है हाईएस्ट टोटल और 64 का पीछा करना है। रिकॉर्ड बनते हैं टूटने के लिए। 434 बना, 438 3.5 घंटे में बने, रिकॉर्ड टूटा। तो रिकॉर्ड बनते ही है टूटने के लिए। शिवकर टीम क्या इस रिकॉर्ड को तोड़ेगी जो बनाया है छिंदवाड़ा टीम ने इस प्रतियोगिता के इस मैच में? हाईएस्ट टोटल इंडिविजुअल इन टीम, टीम का जो टोटल है, जो हाईएस्ट टोटल 61 था। इससे पहले किसने बनाया था संदेश? पाली टीम ने, और अब 63 बनाया है छिंदवाड़ा टीम ने। मैंने कहा था सुनील 11 छिंदवाड़ा कि ये टीम स्ट्रांग बैटिंग लाइनअप के लिए जानी जाती है। 60-70 तो इनके मैंने कभी भी देखे हैं। मनोहर पाटिल आ चुके हैं, ज़बरदस्त उनके कुछ अल्फाज मुझे लगे, लेकिन एक अनोखा अंदाज है उनका भी, काफ़ी पसंद आया। 30 में 64। टॉस नेरे बनाम खारकोपर। तो मैं दोनों कप्तानों को बुलाना चाहूंगा कि टॉस के लिए आइए, नेरे बनाम खारकोपर। लेकिन माइक्रोफोन पर आएंगे इस वक्त मनोहर पाटिल। तर दोन संघामध्ये नाणेफेक केली जाईल। एका बाजूला आपण पाहतोय जीतू 11 जय हनुमान नेरे आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान खारकोपर, या दोन संघांमधील लढत होईल। 4 ओव्हर मॅच, 4 षटकांची ही लढत आहे। जाऊया आपण मैदानावरती। टॉस बॉक्स मध्ये निश्चितच दोन संघांमध्ये नाणेफेक होईल। सन्माननीय दर्शन ठाकूर साहेब त्यांच्या शुभ हस्ते रामकाका म्हस्कर त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल आणि प्रसाद चोरगे युवा उद्योजक दोन्ही मान्यवर इथे जॉईंट होतील। घरचा संघ आहे, नेरे विरुद्ध खारकोपर अशी ती लढत आहे। आणि नाणेफेक जिंकल्या खारकोपर संघाने डिसिजन फील्ड फर्स्ट। दोन्ही संघांना देऊया आपण खूप सारे शुभेच्छा आणि जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती। सामन्याला सुरुवात होईल। 5 षटकांची ही लढत, 63 धावा बनल्या, 64 64 चा आहे टार्गेट।
संदीप पाटील आणि त्याला साथ देते प्रेम गायकवाड मैदानामध्ये आपण पाहते। मैदानाकडे आपण जाऊया गोलंदाजीसाठी संकेत पाटील षटकातील दुसरा चेंडू घेऊन। मोठ्या फटक्याचा प्रयत्न संदीप पाटील वरती जबाबदारी आहे आणि चेंडू जाईल सीमा पार, मिळणार चौकार। मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा खेळाडू आपण मैदानावरती पाहते। पॉवर प्लेचं षटक आणि धाबा किती बनतील यासाठी सुद्धा केलेले हे प्रयत्न सक्सेस यशस्वी होत असताना पहिल्या चेंडूवरती सिंगल आले आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकारानं आपलं खातं उघडते मैदानावरती संदीप पाटील शिवकर संघाकडून। गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल संकेत पाटील। मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटमध्ये ठीकसा संपर्क झाला नाही। इथे निर्धाव चेंडूची सांगता होताना आपण पाहिल्या एकूण धाबा आहेत त्या 5 धाबा, 64 धाब्यांचा पल्ला पार करायचा मैदानावरती। जबरदस्त सामना यातील मात्र शंका नाही। सलग 2 षटकारांसाठी कियारा संदेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। मैदानाकडे आपण जाऊया। हा चेंडू आपण पाहिला, निश्चितच जबरदस्त गोलंदाजी राहिले। मागच्या 2 चेंडूवरती धावा बनल्या नाहीत। इथे दडपण वाढेल जेव्हा तुम्ही मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करता, तेव्हा निर्धाव चेंडू जेव्हा येतात तेव्हा तुमच्यावरती दडपण प्रेशर हे वाढत जातं आणि तेच घडत असताना मैदानावरती 5 धावा बनल्यात। 4 चेंडूंचा खेळ संपलाय। चिंचपाडा विरुद्ध शिवकर अशी ही लढत आपण मैदानावरती पाहते। पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि त्यामध्ये फक्त आतापर्यंत 1 चौकार खर्च झालाय मैदानावरती। गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल संकेत पाटील। इथं बॅटची एज दिनेश त्या ठिकाणी होता, कोणती चुकी केली नाही आणि धक्का क्रमांक पहिला मोठा झटका इथे शिवकर संघ संदीप पाटील येईल माघारी। जबरदस्त इथे फलंदाज होता, मात्र संदीप कडून ज्या आशा अपेक्षा होत्या त्या मात्र तो पूर्ण करू शकला नाही। मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू मात्र जेव्हा 2 चेंडू सलग निर्धाव आले, अतिरिक्त दडपण त्याच्यावरती वाढलं आणि ऑफसाईडच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू होता। मोठ्या फटक्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि दिनेश गायकवाड त्या ठिकाणी खेळाडू होता, कोणती चुकी झाली नाही आणि निश्चितच इथे पहिला गडी बाद झाला। धावा आहेत त्या फक्त 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण मैदानावरती पाहते। कुमार साई समीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी शंकर सीताराम पाटील स्मृती ट्रॉफी 2025 आपण स्पर्धा पाहते। टार्गेट आहे 64चं टार्गेट। नवीन फलंदाज येईल फयाज शेख। 5 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय। संकेत पाटील चांगली गोलंदाजी राहिल्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये। आतापर्यंत फक्त 1 चौकार खर्च झाला, तो ठोकला होता संदीपनं। आता प्रेमचं थांबणं, फयाजला मोठे फटके खेळावे लागतील। प्रेमला मैदानावरती उभं राहणं खूप गरजेचं आहे। 64 धाब्यांचा पल्ला पार करायचं। चिंचपाडा संघासमोर फलंदाजी करत असताना गोलंदाज तयार। शेवटचा चेंडू, हा चेंडू बॅटच्या आतल्या बाजूला, चेंडूची बॅटची एज आपण पाहिली आणि निश्चितच निर्धाव चेंडूची झाली सांगता। पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाब्यात धावसंख्या फलकावरती 1 गडी बाद। इथे स्वर्गीय विनायक स्मृती प्रणव काव्य 11 गावदेवी शिवकर संघ फक्त 5 धावा। एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते 5 आहेत। 64 धाब्यांचा पल्ला पार करायचा। थोडीशी संत सुरुवात आपण मैदानावरती पाहते, मात्र मोठे फटके येतील का? प्रेम गायकवाड कडून आशा अपेक्षा, सुलभ केनी येईल गोलंदाजीसाठी। पहिलं षटक फेकलं संकेतनं, धाबा खर्च केल्या 5। आता मात्र रिक्वायर्ड रन रेट 14.75च्या सरासरीनं इथे धावा बनवाव्या लागतील। टेनिस क्रिकेटमध्ये अशा धावा बनताना आपण पाहिल्यात, मात्र या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये जर आपण पाहिलं ॲव्हरेज टोटल 45-50च्या आसपास राहिलाय। त्या धावा चेस होताना सुद्धा आपण पाहिल्यात। गोलंदाज तयार। सुलभचा हा चेंडू होता प्रेमसाठी, कोणी क्षेत्ररक्षक नाही, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार, मिळणार चौकार।
चौकार षटकार पाहिजेत आणि तीच आशा अपेक्षा असेल शिवकर संघाला. प्रेमनं पहिल्या चेंडूवरती मोठा फटका दाखल आहे आणि जेव्हा पहिला मोठा फटका पहिल्या चेंडूवरती येतो तेव्हा गोलंदाजावरती निश्चितच दडपण वाढत जातं, दबाव वाढत जातो आणि त्याचा फायदा फलंदाज उचलतील का. दुसरा आणि अंतिम पॉवर प्लेचं षटक आहे. 3 क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर आपण पाहते आणि एकूण धावा आहेत त्या 9 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त इथे फलंदाजी राहिल्या पहिल्या चेंडूवरती. मात्र मागचं षटक हा गोलंदाजाच्या नावावर राहिला. मात्र सुलभ केणी आता येईल गोलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवरती चौकार बसलाय. मिड विकेटला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक उभा आहे. इथे पुल करण्याचा प्रयत्न सक्सेस, यशस्वी ठरते आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मोठा फटका. प्रेम गायकवाडच्या बॅटमधून हा सनसनाटी षटकार आणि या षटकाराच्या साह्यानं शिवकर संघ वेगानं वाटचाल करते. एकूण धावा आहेत त्या 15 धावा धावसंख्या फलकावरती. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा बनल्या नाहीत, मात्र तिथनंतरचा प्रवास आपण पाहिला. मागच्या 2 वरती 10 आलेत आणि जबरदस्त फलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवत असताना प्रेम गायकवाडला आपण पाहते 64 धाव्यांचा पल्ला पार करायचं. लक्ष तितकं सोपं नाही मैदानावरती, मात्र विश्वास पाहिजे, आत्मविश्वासाची खेळली मागच्या 2 चेंडूवरती आपण पाहिल्या. तर सन्माननीय शुभम पाटील मानगर यांना सुद्धा आम्ही विनंती करते या आपण मंचावरती. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे इथे शंकर सीताराम पाटील स्मृती चषकामध्ये. तत्पूर्वी आली मैदानावरती एक सिंगल. एकूण धावा बनल्या 16 धावा, एक गडी बाद. अजूनपर्यंत आपण जर पाहिलं चांगली फलंदाजी प्रेमची राहिल्या. 4 मध्ये प्रेमने बनवल्यात 12. फैयाज शेख त्याला साथ देते. फैयाजनं एक चेंडू खेळलाय, मात्र धाव बनवता आली नाही. बाद होणारा फलंदाज होता संदीप पाटील. संदीप डाव्या हाताचा फलंदाज बाद झाला, मात्र फैयाज शेख कशा पद्धतीने साथ देईल 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू सुलभ केनी सज्ज होईल. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धावी ते निश्चित मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. एकेका धावेनं फारसा फरक पडणार नाही, मात्र फैयाज शेखची रणनीती इथे आपण पाहिली. 1 धाव घेतली आणि प्रेमला स्ट्रायकर एंडवरती आणलं. प्रेमच्या बॅटमधून धावा बनताना आपण पाहिल्या 4 मध्ये 12 आहे. एकूण धावे ते 17 धावा. 2 चेंडूंचा खेळ दुसऱ्या षटकामध्ये अजूनही बाकी आहे. सुलभ केणी करते गोलंदाजी. आतापर्यंत 12 धावा त्यानं खर्च केल्यात. गोलंदाज सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटनं प्रेम गायकवाड साठी शिवकर विरुद्ध चिंचपाडा अशी लढत आहे. पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत. गोलंदाज तयार. बॅटच्या टो एंडला चेंडू. मागे क्षेत्ररक्षक उभा आहे रोशन. 1च धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. एका धावेनं संघ पुढे सरकला. एकूण धावे ते 18 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते. फैयाजची खेळी पाहिली. 2 मध्ये 1, 5 मध्ये 13. प्रेम आहे. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुलभ केणीचा शेवटचा चेंडू आहे. 19 मध्ये 46 धाव्यांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा. सरळ बॅटनं मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र जबरदस्त टायमिंग, चांगली फिल्डिंग. क्षेत्ररक्षण लाजवाब राहिलंय चिंचपाडा संघाचं आणि इथे धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. टोटल 2 धावा मिळतील, फक्त 2 आणि एकूण धावा 10च्या सरासरीनं संघ पुढे सरकते. एकूण धावा आहेत त्या 20. आता उर्वरित 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धाव्यांची गरज. मैदानाकडे आपण लगेच जाणार आहोत. सलग 2 षटकारांसाठी 1000 आहेत. कियारा संदेश पाटील यांच्याकडून ते कॅश प्राइज असणार आहे. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. एकूण धावा आहेत त्या 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धाव्यांची गरज. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा येईल संकेत पाटील. 3रं षटक घेऊन स्ट्रायकरला खेळते प्रेम गायकवाड.
प्रेमसाठी हा चेंडू होता, जेवढा वेगानं प्रेमच्या समोर आला तेवढा वेगानं सीमा रेषे पार, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, मिळणार षटकार. जबरदस्त फलंदाजी राहिल्या. प्रेम गायकवाड एकटा किल्ला लढवते सध्या शिवकर संघासाठी. समीकरण बदललं गेलंय. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धाब्यांची अजूनही गरज आहे. एकूण धाब्या त्या 26. चिंचपाडा विरुद्ध शिवकर अशी लढत. संदीप लवकर बाद झाल्यानंतर इथे पूर्णपणे जबाबदारीचा खेळ प्रेमच्या माध्यमातून 19 धाब्यांची बहारदार खेळली. 2 षटकार 1 चौकार. आतापर्यंत आपण पाहिलंय मागे क्षेत्ररक्षक ताईना चांगली फिल्डिंग. 1 धाव इथे मिळेल. फैयाजचा दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिला प्रेमनं. एकापेक्षा जास्त मिळणार नाही. एका धावेनं संघ पुढे सरकला. 27 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते. उर्वरित 16 बॉल आणि 37 धाब्यांची गरज. संकेत पाटील आतापर्यंत 8 चेंडू मैदानावरती फेकलेत. एकूण धावे त्या 12. 1 गडी बाद त्यानं केलाय. संदीपला धाडलं होतं माघारी. फैयाज शेख शांत 3 मध्ये 3 फैयाजनं बनवल्यात. 16 चेंडू आणि 37 धावा. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक तैनात, मात्र आबाक्याच्या बाहेर सेफ लँड होईल. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत मिळेल 1 धाव. उर्वरित चेंडू 15 आणि 36 धाब्यांची गरज. सूरज ढवले यांच्याकडून कॅश प्राइज आहे. सलग 2 षटकारांसाठी फलंदाजांना सुवर्ण संधी. 2000चा कॅश प्राइज आहे. सूरज ढवले यांच्याकडून मैदानाच्या बाहेरून इथे खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जाते. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 15 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज. शिवकर विरुद्ध चिंचपाडा रंगलेला सामना. यॉर्करचा प्रयत्न होता, यशस्वी सुद्धा ठरला. डिफेन्सिव्ह क्रिकेट प्रेमचं या चेंडूवरती आपण पाहिलं. स्वतःची विकेट वाचवायच्या मैदानावरती 35 धाब्यांची अजूनही गरज आहे. उर्वरित चेंडू आपण पाहिले. 14 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शिवकर संघ 64 धाब्यांचा पल्ला पार करायचा आणि ते चांगला प्रयत्न सूर्य संकेत पाटीलचा. 10 चेंडू फेकलेत, फक्त 14 खर्च केलेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हा चेंडू होता फैयाजसाठी. फैयाजला शांत ठेवले. आतापर्यंत 5 चेंडू फैयाज खेळलाय. अजूनही एकही चेंडू त्याने सीमा पार पाठवल्या नाही. ही खंत शिवकर संघाची. थोडंसं दडपण वाढत चाललंय. उर्वरित 13 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज. 13 बॉल 35 हा सामना कोण जिंकणार, शिवकर की चिंचपाडा? आणि इथे मात्र फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. एकूण धावे ते 29. आता समीकरण उरलंय 12 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज. पस्तीस धाव्यांची अजूनही गरज आहे. प्रेम गायकवाड 8 मध्ये 21. वासुदेव आंग्रे येईल नवीन फलंदाज. मैदानामध्ये इथे मोठे फटके पाहिजेत. 35 ची गरज आहे. 17.5ची सरासरी मैदानावरती गाठावी लागेल सामना जिंकण्यासाठी. चिंचपाडा संघ संकेतचं 2 षटक संपलेत. सुलभ केणीनं केले गोलंदाजी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावे ते 29. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडू आणि 35 धाब्यांची अजूनही गरज आहे. सामना कोण जिंकणार, सामन्याचं भविष्य कोण भाकीत करणार आणि हे क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल का, असे सामने प्रेक्षकांना नेहमी आवडतात जेव्हा शेवटच्या चेंडूपर्यंत सामने जातात. आणि तसं घडेल का मैदानावरती, ही सुद्धा चर्चा केली जाते. अंतिम 12 चेंडू आणि 35 धाब्यांची अजूनही गरज आहे. 35 ची गरज आहे. 29 धावा बनल्यात. नवीन गोलंदाज येईल सतीश मिसाळ. संकेत पाटीलने 2 षटकं फेकली, 2 गडी बाद केले, 14 धावा खर्च केल्या.
प्रेम गायकवाड अजूनही मैदानावरती उभा आहे. 8 मध्ये 21 वासुदेव आंग्रे त्याला साथ देण्यासाठी इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकाचा हा खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय. 12 मध्ये 35 करायच्यात. एक मोठं षटक पाहिजे शिवकर संघाला, मात्र तसं होऊ देईल का? डगआउट शांत शिवकर संघाचा आपण पाहतोय. थोडासा बॅकफुटवर संघ आहे, मात्र कमबॅक करेल का, पुनरागमन करेल का? प्रेम कडून आशा अपेक्षा जबाबदारी आहे प्रेम वरती आणि ती क्षमता सुद्धा दाखवतो खेळाडू. मात्र ही सिच्युएशन, ही परिस्थिती थोडीशी विपरीत आहे. 12-35 पहिला चेंडू गॅप मध्ये जाईल. एक धाव तर सहज सोप्या पद्धतीने पूर्ण झाल्या. चांगली फिल्डिंग सीमारेषेलगत आपण पाहतोय. रोशन त्या ठिकाणी होता. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. या 2 धावेनं इथे गणित बदललं गेले क्रिकेटचं. अंतिम चेंडू 11 आणि जिंकण्यासाठी 33 धाव्यांची अजूनही गरज. 11-33 समीकरण. एकूण धावे तर 31. 31 धावा, 64चा पल्ला पार करायचा होता. मैदानावरती आपण पाहतोय गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. चांगली फिल्डिंग आपण तिथे मैदानावरती पाहिल्या. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. जबरदस्त इथे गोलंदाजी सतीश मिसाल या गोलंदाजाकडून होते. 12 मध्ये 35 पाहिजे होत्या. आता 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धाव्यांची गरज. पहिल्या चेंडूवरती चांगली फिल्डिंग पाहिली आपण सीमारेषेलगत. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. ध्रुव पाटील त्या ठिकाणी होता. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 10 मध्ये 33. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला. प्रेमला आता मात्र शांत बसवले. मोक्याच्या क्षणी इथे निर्धाव चेंडू फेकते गोलंदाज सतीश मिसाळ. जबरदस्त गोलंदाजी. बाल बचावला इथे मैदानावरती प्रेम. आता समीकरण उरले 9 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज. मोठे फटके पाहिजेत. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका पाहिजे सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेटनं तयार गोलंदाज. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरून गेला. पंचांचा इशारा येईल. चेंडू खराब आहे. अतिरिक्त धाव मिळेल संघाला. एकूण धावा आहेत त्या 32 धावा. अजूनही 9 चेंडू आणि 32ची गरज आहे. या पुढची लढत असणारे G2 11 जवानमान नेरे आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान खारकोपर. तर खारकोपर संघानं नाणेफेक जिंकल्या आणि त्यांनी घेतल्या प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. सामना संपल्यानंतर लगेच आपण मैदानावरती उतरायचंय. सामना 4 षटकांचा असेल, लक्ष असू द्या. मोठ्या फटक्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. मागे क्षेत्ररक्षक उभा. एकदा मिळेल. दुसरीसाठी निघाले. थोडासा फंबल होता आणि इथे 2 धावा मिळतील. या 2 धावेने संघ पुढे सरकला. एकूण धावा आहेत त्या 34. 34 धावा. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धाव्यांची गरज. 8 बॉल 30. सामना कोण जिंकणार अजूनही चर्चा केली जाते. 2 मोठे फटके. 8 चेंडू आणि 30 धावा. प्रेम प्रयत्न करते, मात्र फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही, मात्र तरी सुद्धा मिळतील इथे सिंगल मिळेल. सिंगलच्या जास्त काही नाही. उर्वरित चेंडू 7 आहेत आणि जिंकण्यासाठी 29 धाव्यांची गरज. मैदानाकडे आपण निश्चितच जाऊया. 7 मध्ये 29. काल आपण सामना पाहिला. पाली विरुद्ध वाकडी. वाकडी विरुद्ध आंबिवली. 6 मध्ये करायच्यात 29 आणि वाकडीच्या प्रशांत पाटीलनं त्या धावा बनवल्या. 7-29. वासुदेव आंग्रेसाठी हा चेंडू खोदून काढते. चेंडूला मागे क्षेत्ररक्षक उभा आहे. धाव मिळणार फक्त 1. दुसरीसाठी प्रयत्न नव्हता इथे आपण पाहिलं. आता उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज येते 28 धाव्यांची गरज. आपण एकत्र येऊ नका. घड्याळाकडे जर आपण नजर टाकली तर 11:47 झालेत आणि या सामन्यानंतर सुद्धा आपले 2 सामने तब्बल 16 षटकांचा खेळ बाकी असेल. लक्ष असू द्या. थोडंसं सहकार्य करायचं. 6 मध्ये करायच्यात 28 धावा. काल सामन्यामध्ये 29 चेस झाल्या, मात्र आज त्या धावा बनतील का? प्रेम आणि वासुदेव आंग्रे. वासुदेव असेल स्ट्रायकर एंडला, तर गोलंदाजीसाठी येईल गोलंदाज चिंचपाडा संघाकडून ध्रुव पाटील. चला सामना सुरू करायचे. चिंचपाडा संघाला प्रेमाची विनंती. 6 मध्ये 28ची गरज. मोठे फटके पाहिजेत. 4 षटकार 1 चौकारानं सामना खुला होईल शिवकर संघासाठी. मात्र तितकं सोपं आव्हान नाही. 1 निर्धाव चेंडू
पूर्णपणे या सामन्यामध्ये पकड मजबूत करेल चिंचपाडा संघ। सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आणि त्यांच्या विरुद्ध खेळते मैदानावरती स्वर्गीय विनय स्मृती प्रणय अँड काव्य 11 शिवकर त्यांच्या पुरस्कर्ते। हा चेंडू सुद्धा आपण पाहिला, निर्धाव चेंडूची सांगता झाली, जबरदस्त गोलंदाजी राहिले। आता उर्वरित चेंडू 5 आहेत आणि जिंकण्यासाठी 28 धाब्यांची गरज। श्री पंढरीनाथ कडव मोहो शिवकर टीमच्या पुरस्कर्ते, गोलंदाज तयार। हा चेंडू होता, सुरेख फटका आहे, मागे क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव नक्की मिळेल आणि इथे चेंडू जाईल सीमा पार, मिळणार चौकार। अजूनही सामना संपला नाही, 4 चेंडू 4 षटकार पाहिजेत, 24 धाब्यांची अजूनही गरज आहे। वासुदेव आंग्रे तो कारनामा करेल का मैदानावरती? 24 धाब्यांची अजूनही गरज, 4 चेंडू 24 धावा, शिवकर विरुद्ध चिंचपाडा अशी ही लढत आहे। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल, गोलंदाजीमध्ये ध्रुव पाटील संघाचा नवा यंग टॅलेंट। वासुदेव आंग्रेसाठी हा चेंडू, मात्र इथे धाव फक्त येईल सिंगल। आता 3 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज आहे, 3 मध्ये 23 धावा, 3 षटकार जरी आले तरी सामना इथे जिंकू शकत नाही शिवकर संघ। एकट्यानं झुंज दिली, 13 मध्ये 26 प्रेमची खेळल्या, मात्र कोणी इथे त्याची साथ देऊ शकलं नाही। फैया शेखचे प्रयत्न, त्याचा संघर्ष मात्र शेवटच्या क्षणी संपला आणि त्यानंतर आलेला वासुदेव आंग्रे सुद्धा 4 मध्ये फक्त 6 धावा आहेत, 3 चेंडूंचे खेळ बाकी। स्लोअर 1 पद्धतीचा होता, प्रेम जाळ्यामध्ये अडकते आणि ध्रुव पाटीलला मिळेल सफलता। 2 चेंडूंचा खेळ अजूनही आहे बाकी। दोन चेंडू आणि 23 धाब्यांची गरज। केलेल्या चुका गोलंदाजीमध्ये इथे शिवकर संघ, निश्चितच आपण पाहतोय 63 धाबा बनवल्या चिंचपाडा संघानं। रोशन पाटील लवकर बाद झाल्यानंतर सुद्धा शेवटच्या क्षणी फटकेबाजी आपण पाहिले, त्यामध्ये योगदान होतं सतीश मिसाळ नावाचा खेळाडू बरसला आणि त्याला साथ दिली दिनेश गायकवाडनं। गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होईल, शेवटच्या काही चेंडूंची औपचारिकता बाकी, 2 मध्ये 23 धाब्यांची गरज। हा फटका सुरेख आहे, साईनाथ बघत होता, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, मात्र इथे शेवटच्या क्षणाला मोठे फटके दाखवते शिवकर संघ। शेवटचा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धाब्यांची गरज। तर युवा नेते आसुडगाव स्वप्नील गायकवाड या स्पर्धेला एन्जॉय करत असताना त्यांचं सुद्धा आम्ही करते खूप खूप स्वागत। मैदानाकडे आपण जाऊया। हा फटका आपण पाहिला, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे सामना जिंकलाय सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स। तर सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, ज्यानं 13 मध्ये 37 ठोकल्या।